ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी असा आरोप देखील केला आहे की सर्वोपचार रुग्णालयाला देण्याचं षडयंत्र केलं जात आहे, यातून जातीय तेढ निर्माण होते। मात्र जर समाजातील काही लोक ह्याला सपोर्ट करत असतील त्यांना आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं असेल आणि म्हणून जाणीवपूर्वक या गोष्टीला ते समर्थन ते करतायत। आम्हाला समाजाने दादांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। आता आम्ही कुठेही पदरात पाडायचा विषयच नाही। जो काम करतो त्याला ऑटोमॅटिक जनता डोक्यावर घेते, जो काम करत नाही त्याला जनता ऑटोमॅटिक, तुम्हाला जरी उद्या किती विधानसभेला दिलं आणि लोकसभेला दिलं किंवा एखादं काय नेता म्हणून निवडलं तरी काम नाही केल्यावर त्याला आजूबाजू ऑटोमॅटिक बाजूला सारतात। आम्हाला तसल्या काय पोळ्या बिळ्या भाजायची सवय नाही, आम्ही काम करतो। ह्या वास्तूत उभा बसलोय आपण, तुम्ही पत्रकार परिषद घेताय, ह्या वास्तू आज जवळजवळ 1.5 कोटी रुपयाची वास्तू दादांनी उभा केलेली, त्याला ऐकाना नाव अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान दिलेलं आहे। आज तुम्हाला सांगतो आनंद वाटतो आणि भूषण पण आहे की आज या ठिकाणी जवळजवळ 1.5 कोटीचं परत आमचं काम चालू आहे। म्हणजे अशा पद्धतीचं काम हे दादांच्या नेतृत्वाखालीच काम चालू आहे। हे कुणी काय सांगेल, कुणी काय म्हणेल, फकाळ गप्पा मारा, ज्याचा रुपया कधी समाजासाठी त्याग नाही किंवा योगदान नाही, त्या लोकांनी उगं एखाद्या सूर्यावर थुंकल्यागत आहे। त्यामुळे मी त्यात जास्त वाच्यता करत नाही। ज्यांना चांगलं करायचं आहे ते कायमस्वरूपी बरोबर राहतील, ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्याला बाजूला सारतील, व काहीतरी चुकीचं बोलणार नाही। दादांचं कामाचा माणूस होता, त्यांचं कामाची पद्धत फार मोठी होती। तुम्हाला मगाच मी सांगितलं फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा घेऊन चाललेली व्यक्ती होती, फार मोठी होती। उगं त्या माणसावर ॲलिगेशन आणि काय चुकीचे मोर्चे बिरचे, माझे तमाम धनगर बांधवांना विनंती राहील महाराष्ट्रातल्या की चुकीचा संदेश, चुकीचा मेसेज समाजात पसरू नये। आपण काय करताय ते महत्त्वाचं बघा। हे असे काहीतरी ॲलिगेशन करून राजकीय पोळी साधण्याचं काम करू नका आणि समाजाला भेटीस धरू नका। तुम्ही आजपर्यंत समाजासाठी काय केलं हे लक्षात ठेवा। आदरणीय दादांनी समाजासाठी काय काय केलं ते तुम्हाला वाटलंच तर बुकलेट देतो, आणि ज्या GR प्रमाणे शासनाचा GR आहे त्यात काय पवार फॅमिलीने नाव दिलेलं नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा बारामतीकरांनी कुठल्याही केलेलं नाही। आज बारामतीकर आग्रह करतात, उलटं बारामती आहे नाव, त्यात सुद्धा आम्ही ऐकून घेणार म्हणतो। आज दूध संघाला नाव बदलायचं ठरलं द्यायचं, म्हणजे प्रेमाने। तशा पद्धतीने ज्यांनी काम केले त्याची स्फूर्ती, आठवण त्या पद्धतीने आपल्या पुढं राहो, येणाऱ्या पिढी पुढं राहो, अशासाठी हे नामकरण असतं आणि त्या पद्धतीने चाललेले। उगा ह्यात राजकारण आणू नये अशी माझी विनंती आहे। सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो, सर्व मान्यवरांना या ठिकाणी धन्यवाद देतो की अजितदादांच्या पाठपुराव्यामुळं, अजितदादांच्या मेहनतीमुळं बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि महाविद्यालय त्या ठिकाणी उभं राहिलं। आणि नंतर 31 मे 2023 या दिवशी शासनाने एक शासन निर्णय काढून त्या विद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं नाव दिलं। आणि खरं तर संपूर्ण बारामतीकरांनी नाही तर महाराष्ट्रातील सर्व जनतेने त्या नाव दिले कॉलेजला जे नाव दिलं त्याचं समाधान व्यक्त केलं, सर्वांनी कौतुक केलं। 28 जानेवारीला दादांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखामध्ये बुडाला। बारामतीकरांच्यावरती फार मोठं संकट उभं राहिलं। मात्र दादांच्यामुळेच बारामती उभी आहे, दादांच्यामुळेच सर्व कार्यकर्ते उभे आहेत अशी एक भावना कार्यकर्त्यांच्यामध्ये असताना कार्यकर्त्यांनी संपूर्ण बारामतीमध्ये ज्या ज्या संस्थेला दादांचं नाव देता येईल, ज्या कोणत्या ठिकाणी दादांना नाव देऊन दादांना एक श्रद्धांजली देता येईल अशा प्रकारचा कार्यक्रम हाती घेतला। आणि दादांचं पार्थिव आपणा सर्वांना माहिती आहे की शेवटच्या वेळेला मेडिकल कॉलेजलाच होतं, मेडिकल हॉस्पिटलमध्येच होतं। मग त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दादांचं काही नाव देता येईल का अशा प्रकारची एक तपासणी केली असता कॉलेजला नाव अहिल्यादेवींचंच राहील, मात्र रुग्णालयाला दादांचं नाव देता येईल अशा प्रकारची एक विचार पुढं आला। आणि मग तो महाराष्ट्र सरकारच्या विचारा पुढं गेल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाने 2 मार्च 2026 रोजी त्या रुग्णालयाला स्वर्गीय अजितदादा पवार रुग्णालय असं नाव दिलं। खरं तर हा GR निघत असताना, शासन निर्णय निघत असताना महाराष्ट्र सरकारची संपूर्ण चर्चा झाल्याशिवाय, कारण महाराष्ट्र सरकार असं कधीच करत नाही की एखाद्या महापुरुषाचं नाव रद्द करून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं नाव देणं, असं कधी होत नसतं। विद्यालयाला नाव, महाविद्यालयाला नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवींचंच आहे, रुग्णालयाला नाव दादांचं आहे। अतिशय व्यवस्थित असं नामकरण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। म्हणून मी तमाम धनगर समाजाच्या वतीनं, तमाम बारामतीकरांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या सध्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा हार्दिक असा आभार व्यक्त करतो, संपूर्ण कॅबिनेटचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि समाजामध्ये
जो गैरसमज त्या ठिकाणी अफवा त्या ठिकाणी पसरलेल्या आहेत चुकीच्या की अहिल्यादेवीचं नाव रद्द केलं आहे तर असं काही झालेलं नाही. आपल्यासमोर दोन्ही जार आहेत. 31/5/2023चा सुद्धा जार पहा, 2 मार्च 2026चा सुद्धा जार पहा. अजिबात कुठेही सरकार चुकीचं करत नसतं. सरकारला समाजाचे समतोल साधायचा असतो, समाजामध्ये कोणत्या प्रकारची हानी होणार नाही याचा विचार सरकार करत असतं. हे नाव काय कुठल्या बारामतीकरांनी दिलेलं नाही, सरकारने दिलं आहे. याचा विचार करून सर्व धनगर समाज बांधव इतर जे आता त्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घ्यावी, त्यांना हे दोन्ही जार दाखवावेत आणि त्यांच्याकडूनच ते समजून घ्यावा आणि आंदोलन जे करायचं आहे ते रद्द करावं, थांबावं ही विनंती करतो. धन्यवाद.